नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज वार बुधवारी आणि विंचूर कांदा मार्केटला सकाळच्या सत्रात निघाली. तर आवक जर बघितली आपण तर 4 लाईन आवक झाली. बघू नेमकी आज बाजारभावाची काय परिस्थिती. पाहुणे, काय भाव गेला ट्रॅक्टर आपला? 1,000 रुपये गेलाय मित्रांनो ट्रॅक्टर. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? कानाड. कांदळ. कांदळच का? हा. कांदळचे शेतकरी. आपला काय गेला? आपली गाडी काय गेली? 800 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? पंचळीचे आहे का? आज सरासरी लेवल काय वाटते आज? डाऊन 200 रुपये. कालच्या पेक्षा का? कालच्या पेक्षा डाऊन आहे भाव. पाहुणे, काय गेली गाडी आपली? 1400 रुपये गेली मित्र. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? रुईचे आहे का? आपल्याकडे एकतर काय गेला? 1,000 रुपये गेलाय. कांद्याची क्वालिटी बघा. कुठला आहे ट्रॅक्टर? हा, शिवराज. युट्यूबला नाही येणार. हा, युट्यूबला हा, युट्यूबला का बरं? 1710 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. शेतकरी कुठले? डोंगरगावचे आहे का? डोंगरगावचे शेतकरी. दादा, ट्रॅक्टर काय गेला आपला? आपला 1100 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठला आहे ट्रॅक्टर? डोंगरगावचाच आहे का? डोंगरगावचाच. आपली गाडी काय भाव गेली? 1040 का? 1040 गेलाय. कांद्याची क्वालिटी बघा. हा, मग विचारायचं ना त्यांना काय वाटतं आज बाजार भाव काय वाटते आज? आंदोलन केलं चांदवडला ना, त्याचा फायदा झाला. त्याचा फायदा झाला. बरोबर. पवारच्या आंदोलनाचा फायदा झाला. लासलगावला झालं, काल चांदवडला झालं, त्याचा फायदा झाला. हा, लासलगावला होतो आम्ही. बरं, शेतकऱ्यांच्या बाजूने कोणतरी उभं राहिलं पाहिजे, कारण की बिकट परिस्थिती चालू आहे आज शेतकऱ्यांची. हा? आता याच्यात नाही परवडत, पण मग आता आंदोलन नसतं केलं तर आज हे नसतं भेटलं. मग आता हे 600-700 रुपये गेला. 200-400 रुपये वाढले त्यांनी आंदोलन केल्यामुळे. मग आपलं चांगलं आपण कुठं काय म्हणतो. असं आपली काय गेली ती गोल्टी? काय गेली? काय गेली गोल्टी? 600 रुपये गोल्टी गेली मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी दाखवते एकण काय अण्णा नाही, ते तर होतच राहत आता. नाही चांगलं दाखवलं. आता दुसरं राहिलं तर मारत दिला. पहिले लाईन चांगलं घेतलं. पहिल्या आलेला 1000 प्रत्येक गोल्ट घेतलं ना. आता दिवस केलं आवक कोण काम केलं बघ. पाहून इकडे बघ. हा का? आपली काय गेली दादा गोल्टी? 980 रुपये. कुठला आहे ट्रॅक्टर? कुठला आहे? डोंगरगावचा आहे. डोंगरगावचा ट्रॅक्टर आहे. 980 रुपये गोल्टी गेली. आपले काय गेले? काय गेला कांदा? 700 रुपये गेलाय मित्रांनो. आणि त्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? डोंगरगावची आहे का? 700 रुपये. 700 ट्रॅक्टर घ्या ना. कोणतं पुढचं आहे का? हा, बरं. आपले काय गेले? 1612 रुपये गेलाय. कांद्याची क्वालिटी बघा. कुठले शेतकरी? हो, पाठशे. डोंगरगावची आहे का? काय भाव गेला पाहुणे आपल्या ट्रॅक्टर? 1300 रुपये गेले. 1300 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठला ट्रॅक्टर आहे? निमगाव सिन्नर. हो, बरं. घ्या ना, बोला ना. काय प्रतिक्रिया आहे तुमच्यावाली? काय वाटतं बाजार भावाबद्दल? थोडे भाव सरासरी मध्ये बरं झालं. सरासरी मध्ये बरं झालं. 700-800 चालू होती. 12-13 जायला लागली. 13-14 चांगला कांदा 17 पर्यंत जातोय. 17-18 चांगले भाव आहे कांद्याला आता. असं म्हणजे पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा आहे. पहिले जे 700-800 जात होते त्याच्यापेक्षा आता चांगले जाते. हाय असं तरी राहिलं पाहिजे. हो, आहे असं ते डाऊन नाही झालं पाहिजे. नाही, डाऊन नाही झालं पाहिजे. बरोबर. चालेल, पुढं बघू. पाहुणे, आपला काय गेला? 1050 गेलाय. कांद्याची क्वालिटी बघ. कुठले शेतकरी? डोंगरगावचे आहे का? डोंगरगावचे शेतकरी. 1505 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. शेतकरी कुठले? डोंगरगावचे आहे का? काल 1552 गेला. 1552 गेला होता काल. 1552. 1500 गेला. 52 रुपये कमी झाले भाव. हा, मार्केट मध्ये होत आता 5-50 मागं पुढं वर खाली वर होते ते. असं. तर मित्रांनो, आपण बघितली विंचूर कांदा मार्केटची अपडेट होती. तर 900 सरासरीची लेवल आहे आजची.
तर 900 1200 1300 1400 पर्यंत गेले आणि हायेस्ट जर जे लेवल असेल 16 17 18 पर्यंत गेले तर रोजच्या अपडेटसाठी आपल्या इथून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार नितीन, धन्यवाद.